स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। कॉम्रेड वर्धमान निकम मुंबईतील मुलांचं वसतिगृह व इथली शाळा या संस्थेचे संस्थापक आदरणीय माझे मित्र राजेंद्रजी तुरुंबले, दादासाहेब तुरुंबले, तसंच पक्षाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी शेवटी, जिल्हा अध्यक्ष आदरणीय खंडेराव सरद, ऋषिकेश, निलेश लांडगे आणि सर्व भोजनेताई, शिंदेसाहेब, शिंदे सर, सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यावेळेस सामाजिक चळवळीत पडलो तेव्हा दादासाहेब तुरुंबलेंना पहिलं भेटण्यासाठी आलो आणि त्यावेळेस काशीनाथ मी सांगितलं होतं की दादासाहेबाला की तुम्ही बीके कुकरेवर चळवळीत अतिशय चांगलं काम केलं आहे, माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही काम केलं आहे, तर तुम्ही जिल्ह्याची जिम्मेदारी सोसावी। यशवंत सेनेचं सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष कोण व्हावं तर दादासाहेब तुरुंबलेनं व्हावं म्हणून आम्ही एक रॅली काढली होती। त्या रॅलीत देखील माझ्याबरोबर बाळासाहेब मदने, मी आणि दादा तुरुंबले त्या रथयात्रेत होतो। आम्ही जी देवडीत जीप केली ती म्हणजे रॅली निघाली, त्यात दादाचं देखील काम सामाजिक चळवळीत फार मोठं आहे। नंतर पत्रकार म्हणून मी त्यांचं काम चांगलं उभा केलं आहे आणि आज मला अभिमान वाटला की दादासाहेबांनी एवढं मोठं वैभव उभा केलेलं मला हे माहीत नव्हतं। शिंदे मॅडम म्हणजे मी पत्रकार आहे म्हणतो तो ठीक आहे, घर बंगला बांधला असेल, पण ह्यानं समाजाच्या जनतेचा बंगला बांधला, त्याबद्दल मला दादासाहेब तुरुंबलेंचं अभिनंदन करायचं आहे। कारण स्वतःचं घर मोठं बंगला कोटीचा जरी बांधला तर खुश नाही, पण गोरगरिबांच्या वंचिताच्या मुलासाठी जे त्यानं काम केलं त्यात दादासाहेब तुरुंबले फार मोठे पात्र आहे। स्वामी विवेकानंद असतील, आमचे कर्मभाऊराव पाटील असतील, ही माणसं मोठी होती का तर स्वतःच्या संसारापेक्षा जगाचा संसार त्यांनी केला म्हणून कर्मभाऊराव पाटील झाले। आणि त्यातच धरतीत अतिशय परिस्थिती फार श्रीमंत आहे असं काही नाही। एका शिक्षकाचा पगार किती असतो, एक शहरात राहणारा माणूस, जमीनदार बी असं काही नाही, तर त्याने हे वैभव उभा केलं। मी त्यांना अभिनंदन करीन आणि मी एवढंच सांगेन की माझ्यानं जे होईल तेवढे ह्या शाळेचं मोठं विद्यापीठ कसं होईल यासाठी मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन। कारण माझाही आता 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली आहे। आज आम्ही सत्तेत नाही आहे, परंतु एक दिवस आपली देखील सत्ता येणार आहे, एक दिवस चांगली सत्ता येणार आहे। त्यावेळेस ह्याच शाळेचं विद्यापीठ कसं होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू। आज पतंगराव साहेबांचं विद्यापीठ असेल, आपले DY पाटलांचं असेल, त्यांना राजकीय आश्रय होता म्हणून सरकारी जमीन मिळते म्हणून मी काशीनाथ शेवटींना विचारलं की ग्रामपंचायतची गायरान जमीन आहे का, तर गायरान जमीन नाही। गायरान जमीन असल्यानंतर कलेक्टरला फोन करता आला असतं, तुम्ही लगा बाकीच्याला 100 एकर देता, ही जवळ आहे ती 2 एकर तर जोडून द्या, आणि त्यामुळे त्या अधिकारी थोडं तरी माझं ऐकतील, जास्त नाही पण थोडं तरी ऐकतील। म्हणून आपण देखील त्या दृष्टीनं प्रयत्न करा। ह्या संस्थेला स्किल डेव्हलपमेंटचं प्रोग्रामचा जोड द्या म्हणजे आपल्याला 4 पैसे मिळतील आणि उद्याच्या दृष्टीनं शिक्षकांनाही पगार चांगला मिळेल, त्यांचं बी ही करता येईल आणि कुठं अडचण सरकारी दरबारी काय अडचण आली तर मी आहे, माझ्या पक्षाचे अध्यक्ष वगैरे सारी मंडळी आहे, आपली शाळा बनवून मी तुमच्या पाठीमागं उभा राहील। तुम्ही आमचा सत्कार केला आणि दादासाहेबाजवळ गट्स आहेत राजकारणाचं, समाजकारणाचं, अर्थकारणाचं। ही माणसं दादासाहेब, मी भारतीय जनता पार्टीवर अलायन्समध्ये होतो, मला आज बी केंद्रात मंत्रिपद करत होतो, पण मी केवळ तुमच्यासाठी मी केलं नाही का तर मी चमचा बनून राहण्यापेक्षा झोपडीचा मालक बनून राहणं फायद्याचं आहे। दुसऱ्याचं विद्यापीठ बघण्यापेक्षा आपल्या दादासाहेबांची छोटी शाळा बघण्यात जेवढं यश आहे तेवढं विद्यापीठ बघण्यात नाही। म्हणून मी सांगितलं मोदी साहेबांना की साहेब मी काही घर मोडून तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही तुमचं राज्य चांगलं करा, मला वेळ लागेल, 10 वर्षानं मी होईल सत्तेत खासदार, परंतु मी माझा पक्षच घेऊन जाईल आणि त्यात गरिबांचं हित होईल, वंचितांचं हित होईल। एकेकाळी राजे आम्हाला बोलवत नव्हते, राजे आता आमच्यासाठी वाट बघून वेळ बघून थांबतात। याची कारणं काय आहेत तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा वापर असा झाला आहे की राजेशाही संपून आता लोकशाही आलेली आहे। म्हणून वंचित समाजासाठी या देशात राज्यकर्ता समाज बनला पाहिजे, ही माझा अंतिम ध्येय आहे। आणि मी संसार केला असता, लग्न केलं असतं, बायका पोरं झाली असती तर मलाही फोन आला असता मंडळीचा, पोराचा, मलाही स्वार्थ सुटला असता। आज जे मला मोठं केलं आहे की दादासाहेब सारख्या लोकांनी 10,000 रुपये देऊन, 20-20 रुपये देऊन त्यांनी माझ्यासाठी प्रचार केला असेल, कुठं 10 रुपये दिला असतील आणि त्यांच्यामुळं मी आज देशभर फिरतो। त्यात दादासाहेब तुरुंबलेचाही वाटा आहे माझ्या मोठेपणात, मला मोठं करण्यात।
हे विसरता कामा नये. दादासाहेब चोरमले असेल, राजेंद्र चोरमले असेल, हे सर्वच लोकांनी हसते परहसते, जरी ते चिमणराव कदमाकडे होते, नंतर राजाकडे होते, तरी परंतु त्यांचं योगदान मोठं आहे. सुभाष सोनवणकर असेल, त्याही लोकांनी मला साथ दिलेली आहे. सर्व समाज. आज माझे 4 आमदार झाले, त्यातले 3 मराठा झाले, 1 वंजाऱ्याचा आमदार आहे. म्हणजे एक झोपडपट्टी खेडेगावातला पोरगा जातो, स्वतःचा पक्ष काढतो, आणि मी काय मोदी नाही, मी काय सोनिया गांधी नाही, म्हणजे असं कोण नाही. माझा आई वडील काय एकदम शोधे असं सामान्य कुटुंबातलं होते. तसंच सामान्यासाठी तुम्ही करताय म्हणून दादासाहेब, माझा पक्ष आणि मी आपल्याबरोबर डेफिनेटली तुमच्यावर राहू, तन मन धनानं तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सत्कार केला या संस्थेला, अजून देखील तुम्ही मेडिकलची जोड द्या, स्किल डेव्हलपमेंटची जोड द्या. कुठं लागलं तर स्वतः मी यायला तयार आहे, माझं पत्र द्यायला तयार आहे. आणि त्या दृष्टीनं माझ्या प्रेशरचा उपयोग करून जर ह्या मुलांना बालकांना होत असेल तर फार चांगला आहे. तुमची शाळा बघून मी खुश आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सर मी शाळा बघतोय, 4 बाजूनं पत्र लावतात, त्या पोरांचं अनुदान येते, त्यांना त्या कालवनात काही चटणी नाही, मीठ नाही, त्याला बिचारा खायला देते आणि तो पैसे घेऊन फिरतो. पण ही शाळा बघितल्यानंतर मी कर्मराव पाटलांचा विद्यार्थी आहे, आमच्या घरी कर्मराव पाटला ते, आमची शाळा देखील अशीच होती, म्हणजे स्लॅबचीच बांधून दिली होती. म्हणजे ही जी माणसं आहेत, ज्यावेळेस खरं काम करतो आपण तेव्हा परमेश्वरसुद्धा आपल्या मागं उभा राहतो. म्हणून दादासाहेबांचं अभिनंदन, साऱ्या शिक्षकांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही विद्यादानाचं काम करताय त्याबद्दल मी तुमचा जाहीर अभिनंदन करून आपल्याला घेतो. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.